की आपल्याला जर कुठल्या मुलीने ओव्हरटेक केला आणि त्याच्यामुळे जर आपला इगो दुखावला जात असेल तर परत एकदा वाचन करण्याची गरज कुठेतरी आहे, हे लक्षात घ्या. आणि हे दुसऱ्या कोणाला सांगायची गरज नसते, स्वतःला कळतं काहीतरी चुकलं गड्या. आपल्या पुस्तकांमध्ये कायम स्त्रियांनी, म्हणजे मी काय म्हणायचो, कमल पाणी आण, बबन पुस्तक आण. बबन पाणी नाही आणू शकत का? कॉमन सेन्स. बट हे इतकं असतं की आपल्याला लक्षात येत नाही की काय होतं काय नव्हतं. सो कायम लक्षात घ्या की ज्या वेळेस तुम्ही वाचन करता, इतिहासात ज्यावेळेस वाचता, इतिहास इमोशनली होऊन वाचण्याचा विषय नाहीये. इतिहास ऑब्जेक्टिव्हली समजून घेण्याचा विषय. आपल्या इतिहासात आपण पण काही चुका केल्या असू शकतात का? नक्की असू शकतात. प्रसंगी चूक असेल तर ती चूक मान्य करून सुधरवावी लागते. ग्लोरीफाय करत बसण्यात अर्थ नाही. तसं जे चांगले ते उचलून प्रेरणा घेण्यात नक्की असतं. की आपण कोणाला रिप्रेझेंट करतो हे लक्षात ठेवून त्या जबाबदारीने काम करण्यासाठी ती प्रेरणा गरजेची असते. पण आपण कुठे जन्मलो ह्याचा अर्थ घेऊन आपली आयडिओलॉजिकल पोझिशन घेण्याची गरज आपल्याला नसते.